हं. लालबागच्या राजाचे दोन पाय आहेत, एक सामान्यांसाठी आणि एक व्हीआयपीसाठी. राजाच्या मंडपात एकाला हीन वागणूक मिळते व दुसऱ्याला प्रतिष्ठित वागणूक मिळते. पण आपला गणराया असा नाही ना? त्याच्यासमोरचे सर्वच भक्त सारखे आहेत. मग या सर्वसामान्य गणेश भक्तांना धक्का देणारे कसले म्हणायचे? यांना कोणी हक्क दिला ढकलण्याचा? बाप्पाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी व्हीआयपी पैसे भरले नाही म्हणून धक्का मारायचा? वा वा, छान निर्णय आहे. पण मला भक्तांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे का? मग इतर व आपल्या घरातील गणपतीमध्ये फरक आहे का? लालबागच्या परिसरात इतर मंडळे आहेत, त्याचे दर्शन घ्यावे किंवा घरच्या बाप्पाचे दर्शन घ्यावे? मग एवढा आटापिटा करून, गर्दीमध्ये धक्काबुक्की करून पुढे बाप्पाच्या चरणी होते वेळेस अपमान सहन करण्यासाठी जायचं का? खरं म्हणजे लालबागचा राजा खरंच श्रद्धास्थान पहिल्यासारखा राहिलाय का? एक व्हीआयपी लोकांची फॅशन म्हणून सदाबहार ट्रेंड. तिथे जाऊन नाही मिळाले बाप्पाचे दर्शन किंवा चरणस्पर्श नाही करता आला तर बाप्पा नाराज होतील का? तर भक्तांनो, विचार करण्याची वेळ आली आहे. आपण काय करतोय आणि किती वर्ष असे करत राहणार?